दुसऱ्या टप्प्यातील नगरपालिका निवडणुकांचा निकाल आज जाहीर होणार आहे। यात पुण्यातील आणि लातूरमधील 4 नगरपालिकांचा समावेश आहे। काल या नगरपालिकांचं मतदान पार पडलं। दोन्ही जिल्ह्यात मिळून सरासरी 72% मतदान झालंय। पुणे आणि लातूरमधील एकूण 14 नगरपालिकांसाठी 1426 उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालंय। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे। पहिल्या तासाभरात निकालाचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। बारामती, इंदापूर, जेजुरी, सासवड, निलंगा आणि अहमदपूर इथल्या निकालांकडे विशेष लक्ष असणार आहे। लातूर जिल्ह्यातील निलंगा, अहमदपूर, उदगीर आणि औसा नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान बुधवारी पार पडलं। मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचं चित्र दिसून आलं। 4 नगरपालिकेतील 4 नगराध्यक्ष आणि 50 प्रभागातील 101 नगरसेवकांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं। या 4ही पालिकेतील मतदानासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। 1415 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मोठा बंदोबस्त या निवडणुकीसाठी ठेवण्यात आला होता। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना, एमआयएम, बहुजन विकास आघाडी यासह अपक्ष उमेदवारांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली। बारामती नगरपालिकेमध्ये 39 जागांसाठी 60% आसपास मतदान झालं। या ठिकाणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। गेल्या निवडणुकीत 33 पैकी 32 जागा राष्ट्रवादीनं निवडून आणल्या होत्या। या ठिकाणी राष्ट्रवादी आणि भाजप प्रणित बारामती विकास आघाडीत लढत पाहायला मिळाली। इंदापूरमध्ये 17 जागांसाठी जवळपास 60% मतदान झालं। गेली 10 वर्ष या नगर परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे। काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील तसंच राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणेंची या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली आहे। आता काँग्रेस ही पालिका आपल्या ताब्यात ठेवण्यात यशस्वी होते की राष्ट्रवादी धक्का देते ते पाहणं महत्त्वाचं आहे। सासवड नगर परिषदेच्या 19 जागांसाठी मतदान पार पडलं। काँग्रेसचे माजी आमदार चंदूकाका जगताप आणि शिवसेनेचे राज्यमंत्री विजय शिवतारेंची या ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली आहे। चंदूकाका जगताप यांच्या जनमत विकास आघाडीला आव्हान देण्यासाठी सेना राष्ट्रवादी एकत्र आली आहे। त्यामुळे सासवडच्या नागरिकांनी कोणाला कौल दिला हे आता काही वेळात स्पष्ट होईल। पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर आणि शिरूर नगरपालिकेसाठी जवळपास 60% मतदान झालंय। जुन्नर नगर परिषदेवर राष्ट्रवादीची सत्ता होती, त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीचं वर्चस्व राहतं का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मनसे आमदार शरद सोनावणेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। धारीवाल आणि भाजपचे आमदार बाबूराव पाचरणे यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागली आहे। आळंदी नगरपालिकेसाठी जवळपास 70% मतदान झालंय। गेली 10 वर्ष आळंदीत शिवसेनेची सत्ता आहे। यावेळी शिवसेनेला भाजपचं कडवं आव्हान आहे। निवडणुकीआधीच भाजपच्या 2 जागा बिनविरोध निवडून आल्या, त्यामुळे भाजपचं पारडं जड दिसतंय। शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील आणि भोसरीचे भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या मल्हारी मार्तंड खंडोबा देवाची जेजुरी गडाच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत 70%च्या आसपास मतदान झालंय। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीपदादा बारभाई यांचं जेजुरी नगर परिषदेवर वर्चस्व आहे। त्यांची एखादी सत्ता इथे आहे, त्यामुळे त्यांना दुसरा पक्ष शह देऊ शकला का हे काही वेळातच स्पष्ट होईल। तर तळेगाव वासियांचा मतदानाला चांगला प्रतिसाद मिळाला। या ठिकाणी मतदानाआधीच भाजप प्रणित आघाडीच्या 3 उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे। 26 जागांसाठी बुधवारी मतदान झालं। या ठिकाणी भाजप आमदार संजय भेगडेंची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। इथे नेमकं कोण बाजी मारणार हे निकालानंतर स्पष्ट होईल। जे परिवर्तन राज्यात झालं तेच परिवर्तन पुणे जिल्ह्यात होईल असा विश्वास पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केलाय। भारतीय जनता पक्ष एकमेव पार्टी आहे ज्यांनी जिल्ह्यातील नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवली आहे। त्यामुळे लढाई कठीण आहे, पण नगरपालिका निवडणुकांमध्ये चांगलं यश मिळेल असंही ते म्हणाले। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सभा घेण्यासाठी 50 लाख रुपये मागितले या अजित पवारांनी केलेल्या आरोपावरही गिरीश बापट यांनी पुणेरीत टोला हाणलाय। सावकार आढावा हाच मुद्दा आहे। त्याचं कारण की दादांना पैसे मागायची सवय आणि मला मतं मागायची सवय, त्यामुळे मी मतांकरता प्रचाराला फिरत होतो। असं काही झालेलं नाही आहे। दिलीप खैरे वर्षानुवर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आहेत। बाळासाहेब महाराष्ट्र राज्याचे आमचे उपाध्यक्ष आहेत। त्यामुळे बारामतीत गेलो की ही सगळी मंडळी भेटतात आणि भेटणार। आता विरोधकांना आजपर्यंत स्थानच नव्हतं, ते मिळाल्यामुळे दादांच्या पायाखालची वाळू घसरली।
निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्यावर गंभीर ताशेरे ओढत त्यांना दोषी धरलंय। जानकरांनी आपल्या कॅबिनेट मंत्रिपदाचा वापर निवडणूक अधिकाऱ्यावर दबाव टाकण्यासाठी केल्याचा ठपका आयोगानं ठेवलाय। त्यामुळे या प्रकरणी योग्य कारवाई केली नाही तर आयोगाच्या निष्पक्षतेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहू शकतं, असंही आयोगानं म्हटलंय। एखाद्या उमेदवारासाठी विशिष्ट चिन्हाची मागणी करणं आणि एखाद्या उमेदवाराचा अर्ज बाद करायला सांगणं बेकायदा असल्याचंही आयोगानं नमूद केलंय। जानकरांनी आणलेला दबाव कलम 166 आणि 186 नुसार गुन्हा ठरत असल्याचंही आयोगानं स्पष्ट केलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना बुधवारी एकाच दिवसात न्यायालयाकडून 2 दणके मिळाले। छगन भुजबळ यांची रवानगी पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये करण्याचे आदेश विशेष ईडी न्यायालयानं संध्याकाळी सुनावणी दरम्यान दिले। भुजबळांची एन्जिओग्राफी करायची की नाही हे त्यांच्या कुटुंबियांना बोलवून ठरवा। त्याआधी भुजबळांना मुंबई उच्च न्यायालयानंही जबरदस्त दणका दिला। आपल्याला ईडीनं चुकीच्या पद्धतीने अटक केली असल्याचा दावा करणारी याचिका भुजबळांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती। ती याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली। त्यामुळे ईडी कस्टडीतून बाहेर पडण्याची छगन भुजबळांची धडपड दुसऱ्यांदा अपयशी ठरली आहे। कापसाच्या बीटी बियाणं वाणाबाबत विधिमंडळात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। यापुढे कापसाच्या बीटी बियाणाचं वाण राज्यातील 4 कृषी विद्यापीठं आणि केंद्र सरकारचं कापूस संशोधन केंद्रच विकसित करणार आहे। राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते। याआधी कोणतीही खासगी कंपनी कापसाचं बीटी बियाणं विकसित करत होती। अशा सर्व खासगी कंपन्यांना आता कापसाचं बीटी बियाणं वाण विकसित करण्याला मना करण्यात आलाय। मराठा आरक्षणाबाबत तातडीने भूमिका घेतली नाही तर बुलेटनं नाही तर बॅलेटनं उत्तर देऊ असा इशारा मराठा मोर्चाच्या शिष्टमंडळानं दिलाय। नागपूर विधान भवनात जाऊन 2 वाजण्याच्या सुमाराला मराठा मोर्चा शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली। त्याआधी सकाळी नागपूरमध्ये मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। सर्वपक्षीय आमदार या मोर्चात सहभागी झाले। मॉरिट टी पॉइंट इथे या मोर्चाची सांगता झाली। सकल मराठा समाजाच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। राज्यातले अनेक बडे नेते नागपूरच्या मराठा मोर्चात सहभागी झाले। मात्र राष्ट्रवादीचे बडे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी या मोर्चाला दांडी मारली। बारामतीसह पुणे जिल्ह्यातल्या 10 नगरपालिकांमध्ये काल मतदान पार पडलं। या निवडणुकीत पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। भाजपचे गिरीश बापट जिल्ह्यात तळ ठोकून होते। नगरपालिकांच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दणका बसलाय। त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जास्त सावध झालेत। बालेकिल्ल्यामध्ये फटका बसू नये यासाठी पवारांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापूर शहरात बुधवारी बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला। यामध्ये एससी, एसटी, एनटी, ख्रिश्चन आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले। कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। कोल्हापूर, सांगली, सातारा, कर्नाटकातील काही भागातून मोठ्या संख्येनं आंदोलक सहभागी झाले। अॅट्रॉसिटी कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी या मोर्चात करण्यात आली। तसंच ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण, मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या निर्णयात सरकारनं हस्तक्षेप करू नये, धनगर समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावं अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। नाशिक कारागृहात कैदी मुक्तपणे अनिर्बंधपणे मोबाईलवर बोलत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय। कैदी मोबाईलवर बोलत असल्याची दृश्य झी 24 तासच्या हाती लागली आहेत। नाशिक कारागृहात गजाआड असलेले कैदी मोबाईल फोनच्या माध्यमातून आपापल्या टोळ्यांशी संपर्कात आहेत। 2004 पासून राज्यातल्या कारागृहातून 2171 कैदी फरार झालेत। त्यातल्या अनेकांचा शोध अजूनही लागलेला नाही। त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढतंय। कैद्यांना मोबाईल नेऊन देण्यास पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे। त्याशिवाय कैद्यांपर्यंत मोबाईल पोहोचणं शक्य नसल्याचंही सांगितलं जात आहे। त्यामुळे या मोठ्या माशांवर काय कारवाई होणार हा प्रश्न आता उपस्थित होतोय। नोटबंदीच्या निर्णयामुळे मंदिरांच्या दानपेटी आणि देणग्यांवरही मोठा परिणाम दिसून आलाय। मुंबईतल्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरही त्याला अपवाद ठरले नाहीये। 2 आठवड्यांपासून जुन्या 500-1000च्या नोटा दानपेटीत टाकण्यावर बंदी आणण्यात आली आहे। दरम्यान सिद्धिविनायक मंदिराला दानाद्वारे मिळालेल्या रकमेपैकी 13 ते 14 लाख रुपये जुन्या नोटांच्या रूपातले आहेत। ही रक्कम तुर्तास बँकेत जमा करू नये असा आदेश राज्य सरकारनं दिलाय। दानपेटीच्या माध्यमातून येणारे जे दान आहे त्याच्यामध्ये 500-1000च्या नोटा आम्ही जर त्या बंदीनंतर थोडाफार फरक आम्हाला पहिल्या सुरुवातीला खूप मोठ्या प्रमाणावर फरक पडला होता आपण म्हणता त्याप्रमाणे, पण आता जर एकंदरीत आपण बघितलं तर 6.5
लाखाच्या घरात आम्हाला यायला पाहिजे, 5.5 ते 6 लाखाच्या घरात, म्हणजे जवळ 50 ते 1,000पर्यंत आम्हाला त्याकडे कमी ठिकाणी येते. आणि निश्चितपणाने ही जर का कमी आम्हाला राहिली तर ते येणाऱ्या काळामध्ये आम्ही जे सामाजिक क्षेत्रात काम करतो, मग ते वैद्यकीय असेल, शैक्षणिक क्षेत्रातलं काम असेल, तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आम्हाला तो पैसा त्या ठिकाणी कमी पडू शकतो. पुण्यात बँक ऑफ महाराष्ट्राच्या पर्वती शाखेवर आयकर विभागानं छापा टाकला. एका खासगी कंपनीच्या 15 लॉकर्समधून 2,000 आणि 100 रुपयांच्या नोटा आढळून आल्यात. कंपनीचे बँकेत 15 लॉकर्स आहेत. या सर्व लॉकर्सना सील करण्यात आलंय. मंगळवारी संध्याकाळपासून नोटा मोजण्याचं काम सुरू आहे. ही रक्कम 10 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचं बोललं जात आहे. तोंडावर येऊन ठेपलेल्या ठाणे महापालिका निवडणुकीत दिवा डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न चांगलाच गाजणार आहे. आतापर्यंत अवघे 2 नगरसेवक असलेल्या दिवा भागातून आता तब्बल 9 नगरसेवक निवडले जाणार आहेत. त्यामुळे गेली 5 वर्ष स्वतःचेच नगरसेवक असूनही दिवा डम्पिंग ग्राउंड प्रश्न सोडवू न शकलेली मनसे आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर पुढे सरसावली आहे. यासाठी मनसेचे ठाणे संपर्क प्रमुख अभिजित पानसे यांनी आंदोलन सुरू केलंय. डम्पिंग ग्राउंड हटत नाही तोवर डम्पिंग ग्राउंडमध्येच घर बांधून राहणार असल्याचं अभिजित पानसेंनी सांगितलंय. ठाणे महापालिकेनं दुसऱ्या टप्प्यात सुरू केलेल्या अतिक्रमण विरोधी कारवाईत घोडबंदर, उपवन, शिळफाटा या भागांकडे मोर्चा वळवला. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी 10 विशेष पथकांना घेऊन मुंब्रा ते महापे परिसरातले बेकायदा 50 गाळे, 150 शेड्स आणि 350हून अधिक गॅरेजेस जमीनदोस्त केली. की एकदा एवढं केल्यानंतर निदान आपण काय कोणाला धंदा करण्यासाठी आपण काय वंचित करत नाही आहे. पण आमचा मूळ मुद्दा हे आहे की जे रस्ते वाहतूकसाठी आहे, लोकांसाठी चालण्यासाठी आहे, त्यावरच तर लोक धंदा करणार असेल किंवा स्ट्रक्चर वाढवणार असेल तर त्याची आम्ही सहन करणार नाही. आणि गरज भासला तो अशी कार्यक्रम आम्ही वारंवार करू, दर महिन्याला करू, जेणेकरून एक क्लिअर कट मेसेज लोकांपर्यंत पोहोचतील. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आली असताना रिक्षा आणि टॅक्सी चालकांना खुश करण्यासाठी शिवसेनेनं अन्नदाता वाहनाचा उपक्रम सुरू केलाय. युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालंय. पण शिवसेनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या अन्नदाता वाहन गाड्या अधिकृत करणार का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालाय. सर्वसामान्य नागरिक नोटबंदीची झळ सुसत असताना शौकीनांच्या उत्साहात मात्र कमतरता दिसत नाहीये. पनवेल आरटीओमध्ये आज 4,28,00,000ची विदेशी बनावटीच्या 2 सीटर लॅम्बॉर्गिनी कारची नोंद झाली आहे. द्रोणागिरीतल्या एका खाजगी कंपनीच्या नावावरती या कारची नोंदणी करण्यात आली आहे. ही कार विनाकर्ज घेतल्याचं परिवहन विभागाला सादर करण्यात आलेल्या कागदपत्रातून दिसून येत आहे. या गाडीचा 86 लाखांचा वेगळा करही परिवहन विभागाकडे भरण्यात आला आहे. ही आलिशान गाडी पाहण्यासाठी पनवेल आरटीओत गर्दी झाली होती. मोबाईल ही सध्या मूलभूत गरज झाली आहे. कॅशलेसच्या युगात तर स्मार्टफोनचा वापर आवश्यकच होऊन बसलाय. त्याचवेळी मोबाईल चार्जर ही देखील गरज लक्षात घेता ठाण्यात सोलर मोबाईल चार्जिंग पॅनल बसवण्यात आलंय. त्यामुळे ठाणे हे स्मार्ट सिटी आधी सोलर सिटी होणार आहे. ठाण्यातल्या कसराळी तलाव इथे मोबाईल चार्जिंग पॅनल बसवण्यात आलंय. असं सोलर चार्जिंग पॅनल ओपन हाऊस आणि सरोवर दर्शन इथे बसवण्यात येणार आहे. या पॅनलला एकावेळी 16 फोन चार्ज करता येतील. सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत 7 तास मिळणाऱ्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा यात साठवली जाईल. पावसाळ्यातही याचा वापर करता येईल. नवी मुंबईतील सिडकोची सॅप सिस्टीम बंद असल्यानं घरांचे हप्ते भरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांचे हेलपाटे वाढत चाललेत. सिडकोच्या या अकार्यक्षम कामकाजाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. खारघर स्वप्नपूर्तीमध्ये घर खरेदी केलेल्या नागरिकांकडून त्यांच्या घराचा शेवटचा हप्ता घेण्यात येतोय. त्याचवेळी इतर खर्चासाठीही आकारणी केली जाते. मात्र सर्व्हर डाऊन असल्यानं सिडकोची सॅप सिस्टीम बंद आहे. त्यामुळे नोकरी धंद्याला दांडी मारून लोकांना सिडकोचे खेटे मारावे लागत आहेत. अनुदानित शाळांतल्या शिक्षकांचा पगार देता यावा यासाठी सोलापूर जिल्हा सहकारी बँकेला 1,58,00,000ची रक्कम दिल्याचं स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेनं मुंबई उच्च न्यायालयाला दिलं आहे. याखेरीज कोणत्याही जिल्हा बँकेला शिक्षकांचे पगार देण्यासाठी निधीची गरज भासणार असल्यास संबंधित जिल्हा बँकेनं तिथल्या स्टेट बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा. जिल्हा बँकेच्या या प्रस्तावाचा नक्कीच विचार केला जाईल असंही रिझर्व्ह बँकेनं न्यायालयाला सांगितलंय. एका सुनावणी दरम्यान रिझर्व्ह बँकेनं उच्च न्यायालयाला हा खुलासा केला. या प्रकरणाची पुढची सुनावणी 19 डिसेंबरला होणार आहे. लातूर जिल्ह्यातील एका बँक शाखा व्यवस्थापकाचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. निलंगा तालुक्यातील
औराद शहाजानीमधल्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेत अंबादास विठ्ठलराव राजापुरे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. नोटबंदी आणि चलन तुटवड्यामुळे अंबादास राजापुरे यांच्यावर कामाचा ताण कमालीचा वाढला होता. सकाळी लवकर बँकेत जाणं आणि रात्री उशिरा घरी येणं यामुळे त्यांची प्रकृती ढासळली. त्यामुळेच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. पुण्याचा मानबिंदू असणाऱ्या शनिवार वाड्याची शान आता आणखी वाढली आहे. शनिवार वाड्यापुढे तब्बल 150 फूट उंचीचा तिरंगा ध्वज उभारण्यात आला. या तिरंग्याचं ध्वजारोहण पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महापौर प्रशांत जगताप, मुक्ता टिळक, नगरसेवक हेमंत रासने उपस्थित होते. नोटबंदीनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कारभारावर झालेल्या आरोपांचं संचालक मंडळानं खंडन केलंय. सरकारवरच शेतकऱ्यांना वेठीस धरल्याचा आरोप करण्यात आलाय. गेल्या 8-15 दिवसात बँकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं. त्यानंतर नाबार्ड आणि आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक मारून चौकशीही सुरू केली होती. मात्र ही चौकशी नसून माहिती घेण्यासाठी आयकर विभागाचे अधिकारी बँकेत आले होते असा युक्तिवाद वजा खुलासा संचालक मंडळानं केलाय. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे डिपॉझिट कमी झाले. ज्या नॅशनलाइज बँकेच्या शाखा फक्त शहरामध्ये काम करतात त्यांना या संधीचा किंवा या कामकाजाची संधी त्यांना दिली आणि आम्ही ग्रामीण भागामध्ये काम करत असताना देखील आम्हाला संधी न दिल्यामुळे मोठी हानी या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँकेची आणि शेतकऱ्यांची या ठिकाणी झाली आहे असं नमूद करावं असं मला वाटतं. औरंगाबाद महापालिकेत महापौर पदावर भाजपचे भगवान घडामोडे यांची वर्णी लागली. हात उंचावून झालेल्या मतदानात भाजपच्या भगवान घडामोडे यांना 70 मतं मिळाली, तर प्रतिस्पर्धी असलेल्या MIMच्या उमेदवाराला 25 मतं मिळाली. तब्बल 45 मतांनी घडामोडे यांनी विजय मिळवला, तर उपमहापौरपदी शिवसेनेच्या स्मिता घोगरे यांनी तब्बल 46 मतांनी विजय मिळवला. त्यांनी MIMच्या उमेदवाराचा पराभव केला. दरम्यान शहरातील अनेक समस्या अजूनही प्रलंबित आहेत. अधिकारी आणि पदाधिकारी यांना सोबत घेऊन समस्या सोडवणार असल्याचं नवीन महापौर उपमहापौरांनी म्हटलंय. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात सुद्धा सरकार असल्यामुळं अनेक योजना आणि अनेक फंड्स आणून आम्ही या शहराचा एक कायापालट करण्याचा निर्धार केलेला आहे आणि तो आम्ही सगळे मिळून करणार असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. शिर्डी येथील साई प्रसादालयामध्ये बॅरिकेडवर बसलेल्या जखमींना उपचारासाठी राहता ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून जखमींमध्ये पालखीतील महिला साई भक्तांचाही समावेश आहे. सर्व साई भक्त हे मुंबईतील कांदिवलीच्या साई काली पालखीतले. पालखीतील महिला भाविकाला सुरक्षा रक्षकानं धक्का दिल्यानं ती ग्रिलवर आदळून मार लागल्याचं भाविक सांगतायत, तर पालखीतील भाविकांनी सुरुवातीला मारहाण केल्याचं सुरक्षा रक्षकांचं म्हणणं आहे. कोकण म्हणलं की भात शेती, हापूस आंबा आणि मासे. मात्र आता कोकणातील शेतकरी आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करू लागलाय. दुग्ध व्यवसाय, पशुपालनाकडे कोकणातील शेतकरी वळू लागलाय. आधुनिक शेती, पशुपालनाविषयी कोकणातील शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी नुकतंच कुडाळमध्ये कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं, ज्यात विविध जातीच्या गायी, म्हशी, कोंबड्या, लाभा, मासे आणि शेतीची विविध अवजारं पाहण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरीची गदा जिंकणाऱ्या मल्ल विजय चौधरीचं चाळीसगावमध्ये आगमन झालं. विजयचं सुवासिनींनी औक्षण करून स्वागत केलं. यावेळी आपल्या लाडक्या मल्लाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. कुस्तीसाठी मोलाचं मार्गदर्शन लाभलेल्या मित्राच्या भेटीला विजय चौधरी चाळीसगावला आला होता. त्यानंतर तो त्याच्या सायगाव या गावी यात्रेनिमित्त होणाऱ्या कुस्ती स्पर्धेला उपस्थित राहणार आहे. सारंगखेड्याचा अश्व बाजार पहिल्या दिवसापासून लाखाची उड्डाणं घेतोय. चलन तुटवड्याचा कोणताही परिणाम या यात्रेवर झालेला दिसत नाहीये. दत्त जयंतीपासून सुरू झालेल्या सारंगखेडा येथील घोडे बाजारात 3000 घोडे विक्रीसाठी दाखल झालेत. एका दिवसात 39 लाखाची उलाढाल झाली आहे. हा आकडा 75 लाखांच्या घरात जाईल अशी शक्यता आहे. यावर्षी विविध जातीवंत घोडे दाखल झाले असून अश्वशौकीनांसाठी ती एक पर्वणी आहे. पहिल्याच दिवशी 11 लाखाला एका घोड्याची विक्री झाली असून बाजार 39,57,000 रुपयांवर बंद झाला. बाजारात तेजी असल्यानं हा आकडा 75 लाखाच्या वर जाईल अशी अपेक्षा आयोजकांना आहे. नाशिक शहरात आज पाणी पुरवठा बंद करण्यात येणार आहे. तांत्रिक दुरुस्तीच्या नावाखाली पाणी पुरवठा खंडित करण्यात आला. यामुळे शुक्रवारीही कमी दाबानं पाणी येणार असल्यानं नाशिककरांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन महापालिकेनं केलं आहे.
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.